तर गुड इव्हिनिंग फ्रेंड्स, हॅपी संडे. आणि आज आहे आमच्या सुट्टीचा शेवटचा दिवस. 3 दिवस घरीच होतो आणि आता आम्ही आलो आहे पवेलियन मॉलला. सोनूला काहीतरी शॉपिंग करायची होती म्हणून. आणि पाऊस होता बाहेर खूप आणि आम्ही ओलं होत होत आलो आहे कारण आम्हाला आजच्याच दिवस सुट्टी आहे. सो बाय. काय घेतलं काय नाही, त्याने ॲलन सॉलीला घेतलं होतं ना, मी त्याच्यात सांगते. तर फ्रेंड्स, आता आलो होतो आम्ही यांच्या ऑफिसच्या साईडला. बँगलोर टिफिन रूम म्हणून काहीतरी आहे तिकडे. साऊथ फूड खूप छान मिळतं आणि मी इथे ऑर्डर दिल्यानंतर फूड यायची वाट बघते आणि याची पागलपंती करते आहे आणि काहीतरी बडबड पण करते. आणि खूप साऱ्या वेटनंतर सगळ्यात आधी आली माझी फिल्टर कॉफी, आणि जी की मला खूप आवडते. आणि त्यानंतर माझं ऑल टाईम फेवरेट डोसा, जे की मला सोनालीच्या हाताने खाऊ घालतायत. तर झालं आहे आमचं सगळं खाऊन पिऊन घेऊन वगैरे. तर आता जातो आम्ही घरी आणि उद्या गुपचूप जाणार आमच्या जॉब्सला, कारण आपली सुट्टी संपली. आणि आता दुसऱ्या दिवशी जेवण झाल्यानंतर मला काहीतरी गोड खायची सवय आहे, म्हणून आम्ही वॉकला जात असताना मला इथे एक कॅफे दिसला आणि तिथे सोनू माझा मोहनी आवरवला आणि मग सोनूला म्हटलं, सोनू मला कॉफी प्यायची आहे. सो आम्ही आलो आणि इथे पण माझा टाईमपास चालूच होता. आणि सोनू गेले तिकडे माझ्यासाठी कॉफी आणायला. आणि अशाच पद्धतीने आमचे रोजचे दिवस असतात. आणि आता मी आणि सोनू आमची छानशी कोल्ड कॉफी एन्जॉय करताना. सोनू त्यांची मीटिंग करत होते. मग त्यानंतर त्यांच्या मीटिंग झाल्यानंतर आम्हाला माझी शॉपिंग करायला जायचं होतं. तोपर्यंत मी काय करू, माझं सगळं कामही करून झालेलं होतं. मग म्हटलं आता पेंटिंग करायला घेऊया. आणि मग मी ती पेंटिंग अशी, ही ते सोनूंची मीटिंग चालू आहे. ते मीटिंग चालू असताना कोणाचकडे काही बघत नाहीत, काही नाही, कोण दिशा काही त्यांना माहीत नाही. आणि मग मी माझं कलाकारी दाखवायला सुरुवात केली. आणि माझी कलाकारी इतकी छान झाली आहे जे मी तुम्हाला नाही दाखवू शकत, पण ठीक आहे, दाखवून देते. बघायची आहे माझी कलाकारी? 1 2 3 बघा. कलाकारी कलाकारी कलाकारी. मग माझी कलाकारी दाखवून झाल्यानंतर नसलेली कलाकारी, मी आणि सोनू आलो FC रोडला शॉपिंग करायला ना. तिथे दिसलं मला हे करीना कपूरवाला ड्रेस. आणि त्यानंतर आम्ही आलो आमच्या बाप्पाला भेटायला, जी आमचं ऑल टाईम फेवरेट जागा आहे आणि आम्ही इथे कधीही येऊ शकतो. आम्हाला आठवण आली की आम्ही येऊन जातो. आणि मग दुसऱ्या दिवशी दिवाबत्ती झाली सोनूचं नेहमीप्रमाणे. मग ते ऑफिसला निघाले आणि सोनूला ऑफिसला पाठवल्यानंतर मलाही आज सुट्टी होती. तर मी आणि माझी बेस्ट फ्रेंड साक्षी आम्ही गेलो तिच्यासाठी शॉपिंग करण्यासाठी MG रोडला. आणि MG रोडला तिला पाहिजे तसं काही आवडलं नाही, कारण ती खूप 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 तिथे शहाणपणा करत होती. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो FC रोडला आणि तिथे मलाच हा शर्ट टॉप कम कुर्ती आवडली आणि मी ती घेतली. त्यानंतर आमच्या कॉलेज एरियामध्ये आम्ही जिथे नेहमी चहा प्यायचो तिथे मी आणि साक्षी A1ला चाय प्यायलो. आणि त्यानंतर ती तिच्या घरी, मी माझ्या घरी गेलो. पण त्याआधी आम्ही इतक्या साऱ्या जुन्या आठवणींमध्ये रमलो की आम्ही सांगूच शकत नाही. तर गुड इव्हिनिंग गाईज. आता मी आली आहे घरी. साक्षीला सोडलं आमच्या जुन्या हॉस्टेलच्या इथे पर्वतीला. आणि मग चहा वगैरे पिलो, सगळं शॉपिंग वॉपिंग झालं ना, आता आलो घरी. तर आमचं झालं आहे जेवण वगैरे सगळं. आणि आता आम्ही जातो आहोत कुठे सोनू? वॉक करायला. बाय बाय. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि मी आणि सोनू जातो आमच्या कामानिमित्त कुठेतरी बाहेर. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आम्ही बस निघणारच होतो, त्यात ही क्यूटशी मांजर येऊन आमच्या गाडीच्या खाली बसले. आता मी कसं जाणार? सरक यो सडक. मग आता आम्ही आमच्या घराजवळ असलेल्या मृत्युंजय मंदिरात आलो. तिकडे शिवजींचं खूप छान मंदिर आहे असं आमच्या काकू सांगत होत्या. मग बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज इथे आलो
आणि खरंच इतकं सुंदर मंदिर आहे की मी सांगू नाही शकत. खूप छान. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो लेन्स कार्टमध्ये. मला काहीतरी स्पेक्ट्स घ्यायचे होते. तर फ्रेंड्स, आम्ही जी आमची गाडी आहे ती तामिनीला गेलो होतो परवा, भरून वगैरे गेली होती. तर आता आम्ही धुवायला आणली आहे आणि मी इतकी आगाऊ की यांना पण सांगितलं नाही. मी पण बसली आहे गाडीत आणि जे की आम्हाला असं रॅम्पवर पण घेऊन जाणार आहे आणि खाली पण आणणार आहे. मज्जा. तर मी बसली तर लगेच हे पण बसले माझ्यासारखं. मी तरी थोडा मी लहान आहे. तुम्ही लहान आहे का? मला ते असं एक्सपिरियन्स करायचं. काय पण म्हणजे माझ्या नादी लागल्यावर असंच होतं फ्रेंड्स. तर हॅलो फ्रेंड्स, आम्ही घेतली आहे, काय घेतली आहे? गाडी. जे की मी तुम्हाला सांगितलंच की आम्ही तिथे गेलो होतो. आज आमच्या गाडीची हे होती डिलेवरी. तर मी आज माझ्या गाडीवर बसून व्लॉग बनवती आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना माझी गाडी दाखवते. ओके. तर ही आहे माझी गाडी, जिचं मी आता नाव पण ठेवणार आहे. आणि मी हा कलर यासाठी घेतला कारण हा थोडा ग्रेमधला लाईट शेड आहे आणि ही जी माझी मोठी गाडी आहे तिचा शेड थोडासा डार्क आहे. पण मला त्या शेडमध्ये नाही भेटला, पण ह्याच फॅमिलीमधली वाटेल म्हणून सेम सेम घेतली. तर बऱ्याच दिवसानंतर मी आज ब्लॉग करायला सुरुवात केला आहे. तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना हॅपी दसरा, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आमचं चालू आहे इथे दसऱ्याची तयारी. माझी लुक. आणि इकडे आली आहे माझी मैत्रीण साक्षी, जिचा मेकअप मी केला आहे आणि ती थोडी थोडी अंकिता लोखंडेसारखी दिसते आहे. अरे 2000 नाही, किती 1000. ओय ताई. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आता मी आली आहे ह्या कार्टूनच्या घरी आणि दाखवतो आता तुम्हाला आम्ही काय काय मजा करतो ते. विबू आपला नवीन ब्लॉग आलाय, पार्ट 3 महाबळेश्वर. हा ऐ डुबी 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 डुबी. आता पुढच्या ब्लॉग मध्ये तू पण दिसशील तिकडे टीव्ही. अशाकडं हा गुडगल ना तू. तर फ्रेंड्स, आता आम्ही आलो आहोत इथे कांतारा मूवी बघायला आणि तुम्ही बघू शकता इथे किती सारी गर्दी आहे. तिकीट्स पण खूप फास्ट भरत होते पण आम्ही पटकन ऑनलाईन करून घेतलं. हॅलो फ्रेंड्स, रेवती टीव्ही ऑफिशियलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आम्ही आलो होतो आमच्या इथे बाहेर काहीतरी काम होतं आणि ही दरवेळेप्रमाणे शांत बसत असते. वळ 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 वळ. आणि ह्या हिच्याकडे बघा, परत ती कुठेतरी जाऊन बसली. आणि आता विभाच्या काकाच्या मागे मागे विभा पण हॅरी पॉटर बनली. त्यात आहे विभाचा खाऊ. मग आता चालू झाली आहे आमची दिवाळीची तयारी आणि आम्ही आमच्या गावासाठी म्हणजे माझ्या सासरसाठी घेतो आहोत एक सुंदरसा असा आकाशकंदील.